नमस्कार मंडळी. आजच्या या एका भन्नाट आणि माहितीपूर्ण सादरीकरणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सामान्य ज्ञानाच्या एका अशा जबरदस्त प्रवासाला निघणार आहोत जो तुम्हाला फक्त माहितीच देणार नाही तर खऱ्या अर्थाने विचार करायला लावणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता मला सांगा, एका सर्वसामान्य माणसाला या जगाबद्दल खरोखर किती माहिती असते? विचार करा. आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण रोज पाहतो, अनुभवतो, पण त्यामागचं नेमकं सत्य आपल्याला अनेकदा माहीत नसतं. आजच्या या विशेष भागात आपण अशाच काही भारी आणि मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. तयार आहात ना? विभाग 1 अद्भुत प्राणी जगत. तर सुरुवात करूया एका अगदी सोप्या वाटणाऱ्या प्रश्नाने. पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता? पर्याय आहेत सिंह, चित्ता, घोडा की हत्ती. तसं पाहिलं तर या चारही प्राण्यांची स्वतःची अशी वेगळी ताकद आहेच, पण जेव्हा विषय वेगाचा येतो तेव्हा एकच प्राणी या शर्यतीत बाजी मारतो. विचार करा बरं, कोण असेल तो? आणि एकदम बरोबर, योग्य उत्तर आहे चित्ता. हा पृथ्वीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हा पठ्ठा अवघ्या काही सेकंदात ताशी 110 किलोमीटरहून अधिक वेग गाठू शकतो. आहे की नाही कमाल? चला, आता पुढचा प्रश्न. असा कोणता पक्षी आहे जो चक्क उलटा उडू शकतो? होय, मागे उडणारा पक्षी. पर्याय आहेत कावळा, चिमणी, हमिंगबर्ड की पोपट. हवेत उडता उडता गाडीसारखा चक्क रिव्हर्स गिअर टाकण्याची ही क्षमता निसर्गात खरंच खूप दुर्मिळ आहे. अगदी बरोबर ओळखलत. उत्तर आहे हमिंगबर्ड. हा पक्षी आकाराने अतिशय लहान असतो हे खरंय, पण तो हवेत उलटा उडू शकणारा जगातील एकमेव पक्षी आहे. आणि यामागचं गुपित काय माहितीये? तो एका सेकंदात चक्क 80 वेळा आपले पंख फडफडू शकतो. बापरे. आता एक थोडा गमतीशीर प्रश्न घेऊया. असा कोणता प्राणी आहे जो सर्वात जास्त झोपतो? तुमचे पर्याय आहेत सिंह, कोआला, कुत्रा की घोडा. बघा, झोप तर आपल्या सर्वांनाच प्रिय असते, पण प्राण्यांच्या जगात हा झोपाळू नंबर 1 कोण असू शकतो? आणि योग्य उत्तर आहे कोआला. हा प्राणी दिवसातील तब्बल 22 तास फक्त आणि फक्त झोपण्यातच घालवतो. म्हणजे विचार करा, यांच्या आयुष्यात झोपण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये. आता जरा आपल्या राष्ट्रीय ओळखीकडे वळूया. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? पोपट, गरुड, मोर की हंस? हा प्रश्न अत्यंत सोपा आणि आपल्या प्रत्येकासाठी खूप अभिमानास्पद असा आहे. अगदी 100% बरोबर. योग्य उत्तर आहे आपला मोर. मोराचं ते मनमोहक सौंदर्य आणि त्याचा तो रुबाबदार डौल, याच कारणामुळे त्याला हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे. आता प्राणीजगताच्या या फेरीतला आपला शेवटचा प्रश्न पाहूया. असा कोणता प्राणी आहे जो पाण्यात आणि जमिनीवर अशा दोन्ही ठिकाणी मजेत राहू शकतो? पर्याय आहेत वाघ, बेडूक, उंट की जिराफ. पाणी आणि जमीन अशा दोन पूर्णपणे वेगवेगळ्या जगांमध्ये सहज जगण्याची ही ताकद खरंच खूप खास आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे बेडूक. बेडूक एक असा उभयचर प्राणी आहे जो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही तितक्याच मजेत वावरतो. आणि याचबरोबर आपला प्राण्यांचा हा भारी विभाग पूर्ण होतोय. विभाग 2 मानवी शरीर. आता मानवी शरीराविषयी बोलूया. माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? पर्याय आहेत 300, 150, 206 की 500. मानवी शरीराच्या संरचनेचा अगदी मूलभूत पण सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सांगा बरं. योग्य उत्तर आहे 206. एका सामान्य प्रौढ माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात. पण यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. जन्माच्या वेळी एका लहान बाळामध्ये 300हूनही अधिक हाडे असतात, जी जसं जसं बाळ मोठं होतं तशी ती एकमेकांत जुळतात आणि शेवटी 206 उरतात. भारी आहे ना? विभाग 3 पृथ्वी आणि अंतराळ. चला, आता वळूया भूगोलाकडे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय आहेत हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर की आर्क्टिक महासागर. पृथ्वीचा बहुतांश भाग पाण्याने व्यापलेला आहे हे तर आपण सगळेच जाणतो, पण या सगळ्या अथांग जलसाठ्यांमध्ये सर्वात मोठा कोणता आहे? आणि योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर. हा महासागर इतका विशाल आहे की तो पृथ्वीच्या पृष्ठभागाचा तब्बल 30%हून अधिक भाग एकटाच व्यापतो. आता आपण पृथ्वीवरून थोडी दूर अंतराळाकडे झेप घेऊया. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असं म्हटलं जातं? पृथ्वी, गुरु, मंगळ की शुक्र? आपल्या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. त्यात हा लाल ग्रह कोणता? एकदम बरोबर. उत्तर आहे मंगळ. मंगळ ग्रहाला त्याच्या पृष्ठभागावर असलेल्या आयर्न ऑक्साईड
म्हणजेच लोहयुक्त धुळीमुळे असा मस्त लालसर रंग प्राप्त होतो. म्हणूनच त्याला लाल ग्रह म्हणतात. आणि आता वेळ आली आहे एका अतिशय वेगवान अशा लाइटनिंग राऊंडची. इथे तुमच्या समोर एकाच वेळी 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? गंगा, यांगझे, नाईल की ॲमेझॉन? आणि दुसरा प्रश्न, सूर्य पूर्वेला उगवतो तर तो कुठे मावळतो? उत्तर दक्षिण, पश्चिम की पूर्व? विचार करा पटापट. वेळ संपली. जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल आणि सूर्य नेहमी मावळतो पश्चिम दिशेला. या वेगवान राऊंडने आपल्या या सादरीकरणात खऱ्या अर्थाने एक मस्त ऊर्जा आणली आहे, नाही का? आजच्या या सादरीकरणाच्या अगदी शेवटी एक खरंच विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आपल्या आजूबाजूला आणि दैनंदिन जीवनात अशी आणखी किती आश्चर्यकारक तथ्य असतील जी रोज आपल्या नजरेसमोर असतात पण तरीही आपल्याकडून दुर्लक्षित राहतात. सामान्य ज्ञान हे फक्त प्रश्नांची उत्तरं पाठ करण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन आणि कुतूहलाचा दृष्टिकोन देतं. हे कायम लक्षात ठेवा. तुमचं कुतूहल असं नेहमी जागृत ठेवल्याबद्दल आणि आजच्या या प्रवासात माझ्यासोबत असण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.